अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं प्रचारामध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने आपल्या स्वामी भक्त एका ताईंचं स्वतःचं घर झालं। स्वतःचं घर व्हावं हे प्रत्येकीचं स्वप्न असतं। आपल्या संसारात आपल्या हक्काचं घर असावं, ज्या घराला कोणीतरी येऊन म्हणणार नाही घर खाली करा, ज्या घरातून आपल्याला कोणी म्हणणार नाही की तू घर सोडून जा। तर असं प्रत्येकाला वाटत असतं की आपलं स्वप्नातलं घर व्हावं, भले ते छोटा असो मोठा असो, घर हे घर असतं आणि त्या घराला सजवायचं काम प्रत्येक बाई करत असते। अनुभव एका ताईंचा आहे, नाव सांगू शकत नाही पण अनुभव खूप सुंदर आहे। झालं असं होतं की स्वामीची सेवा फक्त श्री स्वामी समर्थ एवढं माहिती होतं। थोड्या दिवसांआधी ताई आपल्या व्हिडिओ बघायला लागल्या आणि व्हिडिओ बघायला लागल्या। नवऱ्याचा पगार खूप काही नव्हता, घरात असं होतं की येणारी आवक खूप कमी होती आणि जाणारी त्याच्यापेक्षा 3 पट जास्त होती। लक्ष्मी स्थिर व्हावी, तिने आपल्या घरात स्थिर वास करावा असं प्रत्येकाला वाटतं। त्याच्यासाठी ताईंनी आपली सेवा म्हणजेच व्यंकटेश स्तोत्रमची सेवा काही करू लागल्या, छान छान अनुभव येऊ लागले। जेव्हा अनुभव येतो तेव्हा प्रत्येकाला वाटत असतं की आपण सेवा वाढवावी, आपल्या मनातल्या ज्या काही आकांक्षा आहेत, इच्छा आहेत त्या महाराजांच्या साक्षीने व्हाव्या आपल्याकडनं, पण आपण पण ते करावं असं ताईंना वाटू लागलं। एक दिवस असंच झालं की आपण म्हणतो ना की स्वप्न बघायला पैसे नाही लागत, पण कधी कधी वाटत असतं ना की आपलं एक घर व्हावं, तर स्वतःचं घर होईल की नाही असं कुठली शाश्वती नव्हती। व्यंकटेश स्तोत्रमची सेवा ताईंनी सुरू केली। सुरू केल्यावर 2-3 महिन्यात जरा फायनान्शियल त्यांना जरा चांगला अनुभव यायला लागला, आवक वाढायला लागली। आवक वाढायला लागल्यामुळे लक्ष्मी एक स्थिर राहू लागली आणि ज्या भाड्याच्या घरात राहत होते तेव्हा दरवर्षी येऊन जे घर मालक आहे ते त्यांना काही ना काही बोलायचे, तुम्ही घर खाली करा, तुम्ही घर खाली करा, प्रत्येक वेळेस त्यांना ते बोलायचे। आता मुंबईसारख्या ठिकाणी चाळीतलं सुद्धा भाडं 8 आणि 10 हजार रुपये होतं। तर एक छोटंसं स्वप्न ताईंच्या मनात होतं की जर मी 10,000 रुपये घर भाडं भरू शकते तर मी अजून 10,000 रुपये टाकून जर माझा घराचा हप्ता नाही करू शकत का, असं त्यांना वाटलं होतं। आता अशा ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी सर्वसामान्यांना घर घेणं सुद्धा खूप अवघड होऊन जातो। पण एक दिवस असंच झालं की म्हाडा माहिती असेल तुम्हाला, म्हाडाचा फॉर्म ताईंनी भरला। काहीच मनात नव्हतं, कुठलीच अपेक्षा नव्हती, फॉर्म भरला तर कुठेतरी स्वप्नासाठी जी अशी स्वप्नाची कळी असते ना ती कळी फुलू लागली। ताईंना वाटलं की आता महाराजांची थोडेफार सेवा करायला लागलं। खूप काही श्रद्धा वगैरे महाराजांची होती, महाराजांवर होती, असा कुठलाच अनुभव किंवा काहीच नव्हतं त्यांच्या मनात असं होतं की हां माझंही घर होईल का, लकी ड्रॉमध्ये नंबर लागेल का। त्याच्यावर मनाने उत्तर दिलं, आपलं कुठे इतकं चांगलं नशीब आहे, आपल्याला कुठे एवढं चांगलं सगळं मिळणार आहे। पण कुठून तरी वाटलं की नाही आपणही महाराजांचे 108 स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं। आता डाऊन पेमेंट करायला थोडाफार पैसा लागतो, तोही नव्हता, 0 पैसे होते। थोडंफार सोनं होतं पण लागेल की नाही गॅरंटी नव्हतं, तर इतका लांबचा विचार कोण करणार। मग ताईंनी काय केलं, 108 स्वामीचरित्र सारामृताचे पठण केलं। अर्थात त्या स्वतःही मांसाहार करायच्या, त्याच्याबरोबर मिस्टर पण मांसाहार करायचे। पण एक म्हणत होतं की मिस्टरांनी केलं करू दे पण मी नाही करणार, ॲटलीस्ट सेवा होईपर्यंत तरी मी करणार नाही। ताई सेवेला लागल्या, म्हाडाचा फॉर्म ताईंनी भरला होता, सेवेला लागल्या। सेवा करता करता त्यांचं पारायण पण तुम्हाला माहिती आहे की जोपर्यंत आपलं घर होत नाही तोपर्यंत गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं। त्यांनी लगातार 7 गुरुचरित्राचे पारायण केले, कंटिन्यू 7 गुरुचरित्राचे पारायण ताईंनी केले, लगातार केले। म्हणजे मासिक धर्माचे 4 दिवस संपले, 5वा-6वा दिवस लागले की ते पारायणाला लागायचे। असं त्यांनी 7 पारायण केले आणि स्वामीचरित्र सारामृताचे त्यांचे 108 पारायण सुरू झाले। कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की महाराज एवढी सेवा करून घेतली आणि एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी आयुष्यात घडतील असं त्यांच्या कुठल्याही प्रकारचं मनात नव्हतं। पण सेवा मात्र त्यांची चालू होती सेवा, फक्त घर व्हावं, म्हणजे नवऱ्याला पण माहिती नव्हतं की बायकोने फॉर्म भरलेला आहे, घर व्हावं अशी नवऱ्याला सांगू पण शकत नव्हते की आपलं घर होईल का, किंवा आपण घराचा विचार करू शकतो का, प्लॅन करू शकतो का। मनात जिज्ञासा होती, आपुलकी होती। एकदा दोनदा दादरच्या मठात पण जाऊन आल्या, महाराजांना साकडं घातलं महाराज की माझं घर जर झालं तर माझ्या घरात मी तुम्हाला माझ्या पद्धतीने ठेवील। काय त्यांची एक इच्छा होती ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल। तर असं त्या बोलल्या। माहितीने अचानक भयानक काय झालं, एक दिवस फोन आला आणि सांगितलं की तुमचा नंबर लागलाय म्हाडामध्ये। आता आनंद व्यक्त करावं की दुःख व्यक्त करावं, कारण म्हाडाचं घर घ्यायचं म्हणजे थोडेफार पैसे तरी पाहिजे। आनंद तर खूप झाला होता पण तो क्षणिक होता,
कारण येणारं संकट, येणारा संपूर्ण म्हणजे याच्यानंतर पैशाचं कसं होईल हे सगळं अवघड होऊन गेलं होतं. कोणी देणारा पण नव्हतं. नवऱ्याला हे सगळं सांगितलं. नवऱ्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला की बापरे, तू मला न विचारता फॉर्म भरला. त्यांना आनंद तर झाला होता, पण आता पैशाचं कसं मॅनेजमेंट करायचं हा खूप मोठा प्रश्न होता. पण ताईंना का बरं काय माहिती, त्यांना वाटलं की अरे महाराजांनी घर दिलं आहे तर बाकीचं पण ते पाहून घेतील, कशाला इतका विचार करायचा. तर 2.5-3 तोळे ताईंकडे जे काही सोनं होतं ताईंनी ते डायरेक्ट विकलं. कारण अर्थात स्वतःचं घर होतं आहे, तर मला तरी वाटतं की आपण जी काही सोन्याची सेव्हिंग वगैरे करतो ते कुठल्याही चांगल्या वेळेत ते कामाला यावं म्हणून होतं. ताईंनी ते विकलं. त्याची जेमतेम 2.5 लाख रुपये आले. 2.5-3 लाख रुपये ताईंना आले. आता बाकीची रक्कम आणायची कुठे, कोण कसं देईल, कोण कसं कर्ज देईल. आणि कर्ज देण्यासाठी कर्ज घेणं म्हणजे कर्ज देणंही सोपं नाही आहे आणि कर्ज घेणंही सोपं नाही आहे. माहिती नाही काय करतील. एक दिवस परत दादरच्या मठात गेल्या. महाराजांकडे खूप रडल्या की स्वामी मी काय करू, घर तर मला भेटतं आहे पण पैसे माझ्याकडे नाही आहे, मी कसं काय करू माहिती नाही. मिस्टरांचा केटरिंगचा बिझनेस होता. केटरिंगच्या बिझनेसमध्ये जास्त काहीच उत्पन्न नव्हतं. पण एक दिवस आपण जसं वाढदिवसाला आपण जातो, वाढदिवसाला केटरिंगचा त्यांचा बिझनेस असल्यामुळे पावभाजी जेमतेम चांगल्या करायच्या. तर एक दिवस असं ज्या दिवशी दादरच्या मठात जाऊन महाराजांकडे खूप रडून आल्या, त्याच्यात दुसऱ्याच दिवशी दादांना खूप चांगल्या ठिकाणावरनं पावभाजीची ऑर्डर आली. आणि पावभाजीची ऑर्डर आल्यावर ते बोलले की तुम्ही येऊन आम्हाला एकदा तुम्ही डेमो द्या, तुम्ही कशी पावभाजी करता आम्हाला ती दाखवा. कारण त्यांनी फक्त ऐकलं होतं. मग ते दादा गेले, त्यांनी पावभाजीची ऑर्डर म्हणजे जे काही होतं त्यांनी तिथे काम केलं. त्यांना ती पावभाजी खूप आवडली. आणि काय तो चमत्कार झाला महाराजांच्या कृपेने की त्यांना त्याच रेस्टॉरंटमध्ये जिथे ते पावभाजी त्यांना जी पावभाजीची ऑर्डर आली होती ती त्यांनी टेस्टिंग वगैरे केलेली, त्याच रेस्टॉरंटमध्ये ते पावभाजी मेकर म्हणजे त्यांनी ती पावभाजी बनवायची म्हणून त्यांना तिथे जॉब लागायला लागला. दिवसभर त्या हॉटेलच्या ठिकाणी जायचं आणि साईड बाय साईड त्यांचा जो केटरिंगचा बिझनेस आहे तो सुद्धा त्यांचा सुरू होता. कधी काळी 10-12 हजार रुपये पण खूप वाटणारे, खूप म्हणजे कधीतरी खूप मिळायचे असं त्या वाटणाऱ्यांना, त्या दादांना इकडच्या हॉटेलमधून 25,000 रुपये दरमहा मिळायला लागला. 25,000 रुपये त्यांचा तो हप्ता होता. त्याच्याबरोबर ताई पण घरकाम थोडंफार करायच्या, स्वयंपाकाचं पण त्या काम करायच्या. असं सगळं बजेट मिळून 35,000 रुपये आपल्याकडे येतील. त्या 35 मधले 20,000चा हप्ता भरू शकतो आपण, असं त्यांचं मॅनेजमेंट ठरलं. थोडेफार तो जो मालक होता, करता आणि कविता तूच एक स्वामीनाथा, सगळं त्या महाराजांनीच काय ती लीला होती, महाराजांनी ती घडवून आणली. ज्या ठिकाणी ते तिकडे हॉटेलच्या तिथे ते काम करू लागले, एकदम साधा एखाद्या माणसाला पटकन पारख कळते की समोरचा किती साधा आहे. कामाला लागून महिनाभर पण नव्हता होत. त्यांनी त्या मालकाला सांगितलं की आमचं असं असं आहे, तुम्ही थोडीफार मदत कराल का. मालकाने त्यांना 5-1 लाखाची मदत केली. मग कारण अर्थात तुम्हाला माहिती आहे लोन प्रोसेसला खूप जास्त टाईम लागतो, पण महाराजांच्या कृपेने लोन प्रोसेस पण झालं. ताईंचं मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःचं घरसुद्धा झालं. रक्कम त्यांनी मला सांगितली की ताई माझ्या घराची किंमत तुम्ही सांगू नका, कारण असतं ते प्रत्येकाचं वैयक्तिक असतं. त्यांनी मला ती किंमत वगैरे सांगायला लावली नाही आहे. 1 BHK त्यांचं घर आहे, पण स्वतःचं घर नाही असा आनंदच खूप वेगळा आहे. कधी नव्हे ती महाराजांची खूप काही सेवा केली नाही. ताईंनी महाराजांना जेव्हा संकल्प केला होता तेव्हा त्या म्हटल्या होत्या की माझं जर घर झालं तर माझ्या घरात कधीही मांसाहार होणार नाही. कट्टर खाणारा नवरा, जेव्हा एवढी सगळी लीला कोण ते पण भारावून गेले. आणि जसं नवीन घरात गेल्या, ताईला जाऊन 1-1.5 वर्ष झाले, जसं नवीन घरात गेलो ताई म्हणे आमच्या घरात एकदाही मांसाहार झाला नाही. मिस्टरांना कधीतरी खाऊ वाटलं तर ते बाहेर जाऊन खाता, माझ्या घरात कधीही मांसाहार होणार नाही. हा महाराजांना मी शब्द दिला होता आणि तो मी पाळला आणि महाराजांनी माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली. स्वतःचं घर झालं. महाराजांनी प्रत्येकाला आपापलं हक्काचं घर द्यावं. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या इच्छा महाराजांनी पूर्ण कराव्या हीच महाराजांची मी प्रार्थना करते. आणि आज व्हिडिओच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.